दरम्यान आपण पाहतोय फायनलचा सामना रंगतोय मैदानामध्ये। शुभम स्ट्राइक एंडला, नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय आनंद। गोलंदाजी मार्फत ऋतिक नकाते पहिल्या चेंडूवरती मात्र प्रहार केला, 6 धावांसाठी षटकार आलाय। दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहतोय या चेंडूवरती सुद्धा नक्कीच आपण पाहतोय बॅक टू बॅक आलाय हा दुसरा षटकार। फेअर डिलिव्हरी। धावसंख्या मात्र आपण पाहतोय या 2 षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचले 12 या धावसंख्येवरती। पुन्हा एकदा आपण पाहतोय शुभमच्या बॅट मधून येतोय हा षटकारांची इथे मात्र झाले हॅट्रिक। यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेग अंपरच्या डोक्याच्या वरून मात्र आलाय हा 4था षटकार। खऱ्या अर्थाने जो वेगवान गोलंदाज ऋतिक नकाते म्हणायचं तो हाच का ऋतिक नकाते, आता असा प्रश्न पडलाय। ज्याला 4 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकले तिथे मात्र शुभम या बॅटरने 24 धावा धाव फलकावरती लागल्यात। दरम्यान या चेंडूवरती 2 धावा येत आहेत। धावसंख्या झाली आता परत आपण पाहतोय 26 धावसंख्या झालेली आहे। दरम्यान या वेळेस मात्र आता चेंडू मात्र नक्की झालाय हा डॉट चेंडू। सव्वीस धावा धाव फलकावरती लागले आहेत आपण पाहतोय। दुसरा षटक घेऊन येते गोलंदाज अल्पेश दळवी, सुधागड एक्सप्रेस। दरम्यान इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय झेल मात्र सुटला होता, परंतु
डायरेक्ट हिट केला गेलाय आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र इथे बॅटर बाद झालाय. आनंद इथे मात्र बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय रुपेश. दरम्यान इथे मात्र नक्कीच जरा चेंडू अगोदर थ्रो केला गेला असता तर कदाचित शुभमला मात्र माघारी परतावं लागलं असतं, परंतु थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळाला मैदानामध्ये. आणि इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा शुभमला मात्र स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलंय. जो शुभम खऱ्या अर्थाने पहिल्या चेंडू पासून आक्रमक भूमिकेमध्ये दिसतोय. एक धाव मिळते, धावसंख्या जाऊन पोहोचले ती 27 या धावसंख्येवरती. अल्पेश दळवी वेगवान गोलंदाज खऱ्या अर्थाने प्रयत्न करतोय मैदानामध्ये कमबॅक करून देण्याचं, कारण की पहिल्या षटकामध्ये 26 धावा आल्या होत्या. ऑफस्टम्पच्या बाहेर चाललाय चेंडू. यावेळेस नक्कीच पंच दोन्ही यात समांतर दर्शवितात. येतोय हा स्क्वेअर चेंडू, अवांतर स्वरूपाची धाव खात्यामध्ये ऍड केली जाते. यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय चेंडू अतिशय जबरदस्त वेगाचा टाकण्यात आला इथे अल्पेशच्या माध्यमातून, ज्याला खऱ्या अर्थाने सुधागड एक्सप्रेस हे नाव देण्यात आलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय हा चेंडू अतिशय वेगवान टाकण्यात आला होता. डॉट आणि निर्धाव चेंडू आलाय. नेक्स्ट बॉल. अतिशय सुंदर चेंडू, परफेक्ट लाईनचा वापर यावेळेस पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने ज्याला या गोलंदाजाला मात्र खऱ्या अर्थाने सुधागड एक्सप्रेस म्हणून का ओळखलं जातंय याचं प्रात्यक्षिक उदाहरण मात्र मैदानावरती दिसतंय. बॅक टू बॅक मात्र इथे चेंडू आलेत. डॉट. धावसंख्या स्थिर, धावसंख्या आपण पाहतोय 28. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी. नेक्स्ट बॉल. हलकासा इथे पॉइंटच्या दिशेला कट केलाय चेंडूला. आपण पाहतोय एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसरी धावण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय रनआउटच्या मात्र स्वरूपात मात्र बाद होतोय बॅटर, तो म्हणजे राज इथे मात्र बाद होतोय. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचले 29. काय अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते अल्पेशच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 26 धावा आल्या होत्या आणि अल्पेशने मात्र 5 चेंडू मध्ये 3 धावा फक्त खर्च केल्यात. कमबॅक मात्र करून देण्याचं काम केलं इथे. इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय गोविंद सालुंके उभा आहे, कोणतीही चुकी करत नाहीये. दरम्यान इथे मात्र आपण पाहतोय बॅटर मात्र बाद झालाय, तो म्हणजे शुभम. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त होते. धावसंख्या झाली ती म्हणजे 29. आता 30 धावांची गरज असेल, ती म्हणजे शिवशक्ती परळी या संघाला आपण पाहतोय.
सलामीचे बॅटर मैदानात एंटर झाले शिवशक्ती परळी संघाकडून आपण पाहतोय अल्पेश दळवी आणि शिवा दळवी. 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. प्रत्येक षटकात रिक्वायर्ड रन रेट 15 धावांची आवश्यकता असेल. चॅम्पियन खऱ्या अर्थाने कोण ठरणार हा सामना ठरवणार फायनलचा सामना. खऱ्या अर्थाने सेमी फायनल मध्ये आपण जिंकलो, क्वार्टर फायनल मध्ये जिंकलो, क्वालिफाईड झालो, परंतु फायनलचा सामना कोण जिंकणार हे महत्वाचं आहे आणि चॅम्पियन नाव या ट्रॉफीवरती कोण कोरणार हे महत्वाचं आहे. यावेळेस आपण पाहतोय बॅटर मैदानात एंटर झालेत अल्पेश दळवी आणि शिवा दळवी आणि पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज शुभम. 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू आपण पाहतोय स्विचिटचा प्रयत्न बॅटर करतोय अल्पेश, परंतु या वेळेस मात्र नक्कीच चेंडू मात्र आलाय हा शुभमचा गोलंदाजाचा. पंचांनी मात्र घेतला इथे आता रिव्ह्यू. थर्ड अंपायर चेक केलं जाईल आता की हा चेंडू नक्कीच स्वेअर आहे की नाही हे चेक केलं जाईल. शफल असल्या कारणाने इथे मात्र आता फेअर डिलिव्हरी चेंडू घोषित करण्यात आलाय. आणि या वेळेस मात्र चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर इथे मात्र नक्कीच जातोय. पंच स्वेअर चेंडू घोषित करतात. 1 धाव मिळते ती शिवशक्ती परळी संघाला. आपण पाहतोय त्या 11 चेंडू आणि आता 29 धावांची आवश्यकता आहे. अल्पेश दळवी शिवा दळवी बॅटर मैदानात खऱ्या अर्थाने उभे आहेत. या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय देखना फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ रिझनला मात्र अल्पेशच्या बॅट मधून येतोय हा खणखणी दणदणी 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 7 या धावसंख्येवरती. आता शेवटचे चेंडू शिल्लक असतील 10 आणि 23 धावांची आवश्यकता आहे. अल्पेश दळवी आता मैदानामध्ये या फायनलच्या सामन्यामध्ये ऑन फायर झालाय. चॅम्पियन खऱ्या अर्थाने कोणता संघ ठरणार हे महत्वाचं आहे. पुन्हा एकदा अतिशय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय, परंतु काय एफर्ट्स लावलेत इथे मात्र आता नक्कीच चेक केलं जाईल. दरम्यान 2 धावा इथे कंप्लीट. 2 धावा मिळतील त्या शिवशक्ती परळी या संघाला आपण पाहतोय. पंच किती धावा चेक केलं जाईल. थर्ड अंपायर घेतला गेलाय आता नक्कीच. आणि डिसिजन येतोय सिक्सर. 6 धावांसाठी मात्र षटकार. ऑलरेडी पाय मात्र इथे नक्कीच आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाचा लाईन वरती असल्या कारणाने थर्ड अंपायरने मात्र इथे आता डिसिजन दिलाय 6 धावांसाठी षटकार. इथं बघितलंय आपला 12वा प्रतिनिधी आहे शुभम. आपला 12वा प्रतिनिधी बसलाय, त्यांनी सुद्धा चेक केलंय. थर्ड अंपायरचा डिसिजन येतोय 6 धावांसाठी षटकार. ऑलरेडी क्षेत्ररक्षकाचा पाय लाईनच्या वरती असल्या कारणाने दिला गेलाय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले आपण पाहतोय 13 या धावसंख्येवरती. 13 धावसंख्या आता जाऊन पोहोचले. आता खऱ्या अर्थाने आपण पाहतोय नियमामध्ये खऱ्या अर्थाने पहिला पाय बाहेर गेला, त्याच्यामुळे पंचाने डिसिजन दिला. जरी त्याने हवेत उडी मारून चेंडू अडवला जरूर, परंतु लाईनच्या बाहेर पहिलाच पाय गेलाय. नियम असतात प्रत्येक खेळाचे. एक परफेक्ट डिसिजन मात्र इथे आलाय नक्कीच आपण पाहतोय.
धावसंख्या नक्कीच आपण पाहतोय 13 धावसंख्या. आता शेवटचे चेंडू 9 आणि धावांची गरज आहे 17. आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडू. एक धाव इथे जोरात धावून काढले. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का? दरम्यान इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा इथे मात्र आता तडा अंपायर चेक केलं जाईल रनआउट नक्कीच आहे की नाही. OUT आउट. यावेळेस मात्र शिवा दळवी मात्र इथे बाद होत आहेत रनआउटच्या स्वरूपात. परंतु अल्पेशला मात्र कॉन्फिडन्स आहे स्वतःवरती, कारण की अल्पेशच्या बॅटला मात्र चेंडू लागतायत. इथे स्ट्राईक घेण्याचं काम केलं अल्पेशने मात्र नक्कीच आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या धावसंख्येवरती. आता शेवटच्या 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 8 चेंडूमध्ये धावांची गरज आहे ती म्हणजे 16 धावांची गरज आहे. आठ चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. गोविंद सालुंके न्यू बॅटर मैदानात एंटर झालाय. पुन्हा एकदा इथे मात्र चेंडू हवेत आहे, परंतु या वेळेस मात्र उंची जास्त आहे, लांबी कमी आहे आणि अल्पेश दलवी मात्र इथे आता बाद होतोय. शेवटचे आता 7 चेंडू शिल्लक आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 16 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 16 धावा. केडी आता खऱ्या अर्थाने मैदानामध्ये आलाय. कल्पेश दळवी जबाबदारी घेऊन मात्र मैदानामध्ये आता आलेला आहे. शुभमने खऱ्या अर्थाने कमबॅक केलंय जरूर. 2 षटकार आले होते, त्याच्यानंतर आपण पाहिलं 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स मात्र मिळवल्यात. शेवटचे आता 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. आणि इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय कल्पेश दळवी मात्र बॅटची कडा लागून मात्र इथे बाद होत आहेत. पहिलं षटक समाप्त होते. धाव संख्या आपण पाहतोय 14 धाव संख्या. 6 चेंडू आणि आता 16 धावांची आवश्यकता. आणि गोविंद सालुंके आपण पाहतोय मैदानात खऱ्या अर्थाने अजूनही आहे. ऋतिक नकाते आता आलाय मैदानामध्ये. गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय रुपेश. 6 चेंडू आणि 16 धावा. सहा चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. गोविंद सालुंके ऑन स्ट्राइक आपण पाहतोय. इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय वेगवान चेंडू आला होता, परंतु या चेंडूला नक्कीच कोणत्याही पद्धतीचं उत्तर मात्र नक्कीच सापडलं नाही गोविंद सालुंके या बॅटरकडनं. 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. पाच चेंडू आणि 16 धावा.
इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय चेंडू मात्र नक्कीच लॉंग ऑफला गेलाय, क्षेत्ररक्षक हजर आहे. दरम्यान इथे 2 धावा आरामात कंप्लीट होत आहेत. 4 चेंडू आणि आता 14 धावांची आवश्यकता. 4 चेंडूत 14 धावा. गोविंद सालुंके खऱ्या अर्थाने आपण पाहतोय हा बॅटर, बऱ्याच वेळा या बॅटरने मात्र शिवशक्ती परळी संघाला मिडल ऑर्डरला येऊन मात्र बरेच सामने जिंकून दिलेले आहेत. गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय गोलंदाज रुपेश, ज्याने खऱ्या अर्थाने मागच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी केली. तीन चेंडू आणि आता 14 धावांची आवश्यकता. या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय गोविंदच्या बॅट मधून आलाय हा मिड विकेटला 6 धावांसाठी कणकणीत दणदणीत षटकार. मॅच अजूनही खऱ्या अर्थाने बाकी आहे. गोविंद सालुंके मैदानात जोपर्यंत आहे खऱ्या अर्थाने शिवशक्ती परळी संघ मात्र नक्कीच त्याच्याकडे पाहत बसलाय. 2 चेंडू आणि आता 8 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 8 धावा. इथे मात्र आता नक्कीच आपण पाहतोय चेंडू मात्र नक्कीच आपण पाहिलात चेक केलं जाईल. आता नक्कीच हा चेंडू वेस्ट हाईट आहे की आता नाही हे चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी. एक चेंडू आणि आता 7 धावांची आवश्यकता. दरम्यान इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय हा चेंडू मात्र इथे आलाय डॉट चेंडू आणि इथे मात्र ठरलाय विजयी संघ तो म्हणजे मुळगाव संघ. गेल्या वर्षी आपण पाहिलं फायनलचा सामना 7:35 ला समाप्त झाला होता आणि हा वेळेस हा सामना 7:36 ला समाप्त झालेला आहे. स्टंप मात्र नक्कीच आपण जमा करायचे आहेत.